श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज आपण पाहणार आहोत इन्स्टेप म्हणजेच मोजपट्टी कशी वापरायची। शिवणकामात योग्य मोजमाप खूपच महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी इन्स्टेप हा सर्वात बेसिक पण सर्वात उपयोगी साधन आहे। नमस्कार, मी आहे कविता। तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनल स्टिचिंग सोपं आहे विथ कवितामध्ये स्वागत आहे। तर या क्लासमध्ये मी तुम्हाला इंचपट्टी कशी वापरायची, ती कशी मोजायची त्याबद्दल माहिती देणार आहे। तर चला तर मग सुरू करूयात। तर तुम्ही बघू शकता इंचपट्टी ही अशी दिसते। तर इंचपट्टीमध्ये दोन टाइपचे मार्किंग असतात। एक साइडला इंचची मार्किंग असते व एक साइडला सेंटीमीटर्सची मार्किंग असते। जास्त करून आपण शिवणकाम मध्ये इंचीच मार्किंग वापरतो। कोणती साइडची सेंटीमीटरची मार्किंग व कोणत्या साइडची इंचची मार्किंग हे कसे ओळखायचं हे तुम्हाला प्रश्न पडला असेल। तर तुम्ही बघू शकता इथं 0 ते 1 ह्यामध्ये किती गॅप आहे, 1 ते 2 ह्यामध्ये पण किती गॅप आहे। तर ह्या साइडला तुम्ही बघू शकता 0 ते 1, 1 ते 2 मध्ये गॅप किती कमी आहे। तर ज्या साइडला कमी गॅप आहे ती आहे सेंटीमीटरची साइड, किंवा इथं त्यांनी लिहिलेलं पण मेन्शन केलेलं पण असतंय। तुम्ही बघू शकता सेंटीमीटर CM असं मेन्शन केलंय। तर ही आहे सेंटीमीटरची साइड आणि जिकडं तुम्ही बघू शकता गॅप जास्त आहे ती आहे इंच साइड। तर इथं त्यांनी मेन्शन पण केलेलं बघा, इंच असे मेन्शन पण केलेलं असतं। तर जर का मेन्शन केलेलं नसेल तर ज्या साइडला गॅप जास्त आहे ती इंचची साइड आहे आणि ज्या साइडला गॅप कमी आहे ती सेंटीमीटरची साइड आहे, असे तुम्ही ओळखू शकता। तर आम्ही शिवणकामसाठी जास्त करून इंच मोजमाप वापरतो। तर आपण जी साइड वापरतो ती आहे ही वाली इंच साइड। तर साधारणपणे सगळ्यांना माहित आहे इथून इथं जे गॅप आहे ते 1 इंच, इथून इथं जे आहे ते 2 इंच, इथून इथं ते जे आहे ते 3 इंच। ह्याला 1 इंच 2 इंच 3 इंच असे मोजतात म्हणून। पण तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये पण लाईन्स आहेत। तर या लाईन्सना सुद्धा एक पर्टिक्युलर नाव आहे, त्यांना पण एक नावाने आपण हाक मारतो। तर ते काय नाव आहे, त्यांना काय म्हणून बोलवतात ते आज आपण ह्या क्लासमध्ये बघणार आहोत। जर का मी आता तुम्हाला ह्याच मध्ये शिकवायला गेले तर ते खूपच छोट्या लाईन आहेत, तुम्हाला समजणार नाही व खूपच कन्फ्यूज सुद्धा होईल। तर मी ह्याच लाईन आता पेपरवरती मार्किंग करून घेणार आहे व त्यावरती तुम्हाला दाखवते मी। तर तुम्ही बघू शकता आता पेपरवरती मी जशा इंच पट्टीवरती मार्किंग्स आहेत ना तशाच मार्किंग्स पेपरवरती करून घेतली आहे। ओके, तर आता पहिले आम्ही काय करूया की ह्या 0 इंच ते 1 इंच मधल्या लाईन्स किती आहेत ना ते पहिले मोजून घेऊया। तर सुरू करूयात चला। तर ही आहे पहिली वाली लाईन। ओके, 1 2 3 4 5 6 7 8। तर लाईना किती आहे, 8 लाईन आहेत। तर 1 इंच मध्ये किती भाग झाले, 8 भाग झाले। 1 इंच मध्ये किती भाग आहेत, 8 भाग आहेत। ओके, 8 भाग आहेत। तर आता प्रत्येकी भागाला काय म्हणून बोलवतात ते मी आता ह्या क्लासमध्ये तुम्हाला डिटेल करून सांगणार आहे। ओके, तर चला तर सुरू करूयात। तर ही पहिली लाईन जी आहे, पहिली लाईन जी आहे त्याला पहिला भाग असे म्हणून बोलवतात। तर ही पहिली लाईन 8व्या भागामधली पहिली लाईन आहे। तर ह्याला पहिला भाग म्हणून बोलू शकतो, किंवा पहिली लाईन किंवा एक लाईन म्हणून पण तुम्ही हाक मारू शकता। ओके, तर पहिला भाग असे म्हणून बोलवायचं असतं। ओके, तर इथं झाला पहिला भाग। तर 1 इंचच्या समोर सुद्धा एक लाईन आहे। ओके, प्रत्येक इंच मध्ये 8-8 भाग असे येत जातात। तर प्रत्येक लाईनला वेगवेगळं नाव असतं। तर 1 इंचच्या समोर जी ही पहिली लाईन आहे, आता ह्याला कसे म्हणून बोलवायचं, 1 इंच 1 लाईन। ओके, कसे म्हणून बोलवायचं, 1 इंच 1 लाईन, 1 इंचावर 1 भाग असे म्हणून बोलवायचं व लिहिते वेळी असे लिहायचं, लिहिते वेळी असे लिहायचं। ओके, त्यानंतर दुसऱ्या इंचाचा 2 इंचाचा कसे लिहायचं, 2 इंचावर 1 लाईन असली की 2 इंचावर 1 लाईन असली की नाही त्याला 2 इंच वर 1 भाग, लिहिते वेळी असे लिहायचं, म्हणते वेळी 2 इंच वर 1 भाग असे म्हणायचं। त्यानंतरची लाईन जी आहे ती दुसरी लाईन आहे। ओके, तर ह्या लाईनला दुसरी लाईन, ओके दुसरी लाईन 8व्या भागामध्ये दुसरी लाईन आहे। तर कुणाला गणित येतं, गणित समजतं, भागाकार समजतं, त्यांना समजते की आता हे भाग जात आहे।
तर कितीने भाग जाते, बे के बे, बे चौक 8. ओके, 2 1 जा 2, 2 4 जा 8 भाग जात आहे. तर आता इथं उरलं काय, 1/4. ओके, तर दुसरा भाग, हा जो दुसरा भाग आहे ना, ह्याला आपण लिहिते वेळी 1/4 असे सुद्धा लिहू शकतो किंवा 2/8 असे सुद्धा लिहू शकतो. पण जास्त करून सगळे 1/4 असे लिहितात. तर ह्याला बोलवायचं कसं, म्हणायचं कसं, तुम्ही दुसरा भाग म्हणू शकता किंवा 0 इंचवर दुसरा भाग, 1 इंचवर दुसरा भाग, 2 इंचवर दुसरा भाग म्हणू शकता किंवा पाव इंच. तुम्ही तर जास्त करून ऐकलं असेल पाव इंचच. ओके, तर पाव इंच सुद्धा म्हणून बोलवू शकता. तर इथं झालं पाव इंच, याला म्हटलं पाव इंच. 0 इंचच्या बाजूच्या लाईनला, दुसऱ्या लाईनला पाव इंच म्हणून बोलवतात, फक्त पाव इंच. ओके, तर 1 इंचाच्या बाजूला दुसरी जी लाईन आहे त्याला कसे बोलवायचं, 1 इंचावर पाव इंच आहे, तर लिहिते वेळी त्याला 1 इंचावर पाव इंच असे लिहायचं. बोलवते वेळी 1.25 इंच, 1.25 इंच असे म्हणून बोलवायचं. ओके, 1.25 इंच असे म्हणून बोलवायचं. 2 इंचाच्या बाजूला जी दुसरी लाईन आहे त्याला बोलवते वेळी, लिहिते वेळी 2 इंच व पाव इंच, तर बोलवते वेळी 2.25 इंच, 2.25 इंच असे म्हणून बोलवायचं. ओके, बोलवते वेळी 2.25 इंच म्हणून बोलवायचं, लिहिते वेळी 2 इंचावर 1/4, 2 इंच त्याच्यासमोर 1/4 असे लिहायचं. ओके, तर हा झाला दुसरा भाग. आता आपण पुढची लाईन बघूया, जी आहे तिसरी लाईन. तर तिसऱ्या लाईनेला, 0 पासून तिसऱ्या लाईनेला तिसरा भाग असे म्हणतात. तर ती कितवी लाईन आहे, तिसरी लाईन आहे. कितव्या भागामध्ये, 8व्या भागामध्ये तिसरी लाईन आहे. तर ह्याला तिसरा भाग असे म्हणून बोलवू शकता किंवा तिसरी लाईन असे म्हणून बोलवू शकता. जर का ही 1च्या समोर, 1 इंचच्या समोर तिसरी लाईन आहे, तर ह्याला लिहिते वेळी कसे लिहायचं, 1 इंच लिहायचं. ही तिसरी लाईन आहे कितव्या भागामध्ये, 8व्या भागामध्ये असं लिहायचं. व बोलवते वेळी 1 इंच वर तिसरा भाग असे तुम्ही बोलवू शकता. मग आता 2 इंचच्या समोर तिसरी लाईन आहे त्याला कसे लिहायचं, तर 2 इंचवर तिसरा भाग असे लिहायचं. व बोलवते वेळी 2 इंचवर तिसरा भाग असे बोलवायचं. ओके, तर हा झाला तिसरा भाग. आता आपण बघूया चौथा भाग. तर ही जी मोठी लाईन दिसत आहे ना, ही आहे चौथा भाग. तर लिहिते वेळी हा बघा 8व्या भागातला हा चौथा भाग आहे. तर ज्यांना कुणाला आता परत गणित येतं, गणितचं नॉलेज आहे, त्यांना समजू शकते की हा भाग जातो 4 1 जा 4 2 जा, मग उरलं काय 1/2. ओके, तर लिहिते वेळी आता ह्याला 1/2 असे लिहायचं, 1/2 असे लिहायचं. व बोलवते वेळी अर्धा इंच असे बोलवायचं. बोलवते वेळी अर्धा इंच असे बोलवायचं. किंवा 0 इंचच्या बाजूला जी चौथी लाईन आहे ना त्याला अर्धा इंच असे म्हणून बोलवायचं. जर का तेच 1 इंचच्या बाजूला जी चौथी लाईन आहे ना त्याला लिहिते वेळी आपण 1 इंच पहिले लिहायचा, 1 इंच पहिले लिहायचा, त्याच्यानंतर समोरचा हा अर्धा इंच लिहायचा. तर असे लिहायचं 1 इंचवर हा अर्धा इंच. व बोलवते वेळी 1.5 इंच असे बोलवायचं. ओके, आणि जर का तीच लाईन 2च्या समोर असेल, 2च्या समोर जी चौथी लाईन आहे ना, तर ह्याला लिहिते वेळी 2 इंच व ही अर्धा इंच लिहायचं. बोलवते वेळी 2.5 इंच. आपण घड्याळमध्ये कोणते कड्यांना कसे बोलवतो ना, तसेच इथं बोलवायचं, फक्त लिहिते वेळी थोडं वेगळं पॅटर्न असते, असं लिहायचं. हा भाग आहे 5वा भाग. तर लिहिते वेळी हा भाग 8व्या भागातला 5वा भाग आहे. तर ह्याला 5वा भाग असे तुम्ही म्हणून बोलवू शकता. ओके, 5वा भाग असे म्हणून बोलवायचं किंवा 5वी लाईन असे म्हणून बोलवायचं. किंवा 0 इंचच्या समोर जेव्हा 5वी लाईन असते ना तेव्हा त्याला 5वा भाग म्हणायचं. जर का तीच 1 इंचच्या समोर 5वी लाईन असेल, 1 इंचच्या समोरची 5वी लाईन असेल, तर लिहिते वेळी 1 इंच पहिले लिहायचं, मग
1 इंच पहिले लिहायचं, त्यानंतर हा 5वा भाग लिहून घ्यायचा व त्याला बलवते वेळी 1 इंच वर 5 भाग 1 इंच वर 5 भाग किंवा 1 इंच वर 5 लाईन असे म्हणून बोलवायचं. आणि जर का तीच 2 इंचच्या समोरची 5वी लाईन असेल तर लिहिते वेळी 2 इंच वर लिहायचं, 2 लिहायचं, त्याच्यासमोर 5/8 5/8 लिहायचा. आणि बलवते वेळी 2 इंच वर 5वा भाग म्हणायचा किंवा 2 इंच वर 5वी लाईन असे सुद्धा म्हणून तुम्ही बोलवू शकता. त्यानंतरचा भाग आहे 6वा भाग. त्यानंतरचा भाग तुम्ही बघू शकता 6वा भाग. तर 6वा भाग हा कितव्या भाग मध्ये आहे? 8व्या भाग मध्ये आहे. 8व्या भाग मध्ये 6वा भाग आहे. परत ज्यांना कुणाला गणित येते त्यांनी बघू शकतात हा आता भाग जातो. तर कसे भाग जातो? 2×6 = 8. तर उरलं काय? 3/4 3/4 उरलं. तर लिहिते वेळी ह्याला 3/4 असे लिहायचं. बोलवते वेळी त्याला पावणे इंच किंवा पावणा इंच असे म्हणून बोलवायचं. ओके. 0च्या बाजूला जी 6वी लाईन आहे ना त्याला पावणा इंच असे म्हणून बोलवतात. पावणा इंच असे म्हणून बोलवतात. आता ती जर का 1 इंचच्या बाजूची 6वी लाईन असेल तर त्याला कसे बोलवायचं? तर लिहिते वेळी बघून घ्या कसे लिहायचं. 1 इंच लिहायचा व 6वी लाईन आहे तर 3/4 असे लिहायचं. 6व्या लाईनला 3/4 असे लिहायचं व बलवते वेळी 2.25 इंच. आता समोर कुठली इंच येणार आहे? 2 इंच येणार आहे. तर त्याला बलवते वेळी काय म्हणायचं? पावणा पहिले लावायचा, त्यानंतर समोरचा जो आकडा आहे ना तो आकडा लावायचा. पावणा पहिला लावायचा, हा पावणा झाला. पावणा. तर समोरचा आकडा काय आहे? 2 इंच. तर समोर आपल्याला 2 इंच येणार आहे आता, तर त्याला 2.25 इंच असे म्हणून बोलवायचं. ते जर का 2च्या समोर असेल, 2 इंचच्या समोरची 6वी लाईन असेल तर लिहिते वेळी 2 इंच व 3/4 2 इंच व 3/4 असे लिहायचं. 2 इंच व 3/4 असे लिहायचं. बोलवते वेळी तुम्ही समोर कुठला आहे आकडा आता बघू शकता? 3 आहे, होय की नाही? समोर 2 झाल्यानंतर आता 3 आकडा आहे. तर पावणा पहिले लावायचं व त्यानंतर 3 इंच 3.25 इंच असे म्हणून बोलवायचं. पावणा अगोदर लावायचा व समोरचा आकडा लावायचा. 2 इंच असेल की नाही त्याच्या समोर कोणता आकडा येणार आहे? 3 इंच. तर 3.25 इंच असे बोलायचं. जर का 3 इंचच्या समोरची 6वी लाईन असेल तर 3 इंच म्हणायचं पहिले व त्याच्या समोर 1.25 इंच लावायचं. तर असे लिहायचं 3 इंच 3/4 असे लिहायचं. बोलवते वेळी पावणा. आता 3 झाल्यानंतर कोणता आकडा येतो? 3 झाल्यानंतर कोणता आकडा येतो? 4 इंच. तर 4.25 इंच असे म्हणून बोलवायचं. ओके. हा झाला 6वा भाग. आता येतो 7वा भाग. हा आहे 7वा भाग. तर 7व्या भागाला कितव्या भागामध्ये 7वा भाग आहे? हा 8व्या भागामध्ये 7वा भाग आहे. तर लिहिते वेळी 7/8 लिहायचं. लिहिते वेळी 7/8 असे लिहायचं. बोलवते वेळी 7वा भाग किंवा 7वी लाईन असे म्हणून बोलवायचं. आणि जर का तीच लाईन 1 इंचाच्या समोर असली, 1 इंचाच्या समोरची 7वी लाईन असेल तर त्याला लिहिते वेळी 1 इंच पहिले लिहून घ्यायचा. त्याच्या समोर कितवी लाईन आहे? 7वी लाईन आहे. कितव्या लाईनमध्ये? कितव्या भागामध्ये? 8व्या भागामध्ये. तर लिहिते वेळी असे लिहायचं. आणि बलवते वेळी त्याला 1 इंच वर 7वा भाग असे बोलवायचं किंवा 1 इंच वर 7वी लाईन असे सुद्धा म्हणून तुम्ही बोलवू शकता. त्यानंतर येतो लास्ट भाग. हा लास्ट भाग आहे. तर लास्ट भाग आहे 8वा भाग. कितव्यामध्ये? 8व्यामध्ये. तर ज्यांना आता परत गणित येतं त्यांनी बघू शकतात हे आकडे भाग जातात. 8 × 8 8 × 8. तर आपल्याला काय उरलं? फक्त 1. तर आता आपला हा 1 इंच पूर्ण झाला. 1 इंच पूर्ण झाला ह्याचा अर्थ. तर 1 इंच पूर्ण झाला.
ओके, तर इथून इथं आपला 1 इंच पूर्ण झाला. तर ह्याला आता आपण 1 इंच, पहिला इंच असल्यामुळे ह्याला 1 इंच असं म्हणून बोलवतो. तसेच आता इथं 8 भाग आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा. तर इथं परत अजून 1 इंच कंप्लीट होतो. तर टोटल किती झाले, इथं 1 इंच कंप्लीट झाला, परत इथं 1 इंच कंप्लीट झाला. तर तेव्हा ह्याला काय म्हणून बोलवायचं, 2 इंच. आता परत इथं 8 भाग आहेत, तर इथं 1 इंच कंप्लीट होतो. तर हा पहिला इंच, हा दुसरा इंच, हा तिसरा आहे तिसरा इंच. तर असे तुम्ही 1 इंच 2 इंच प्रत्येक इंच कंप्लीट होत जाईल ना, तसे वाढवत जायचं. 1 इंच 2 इंच 3 इंच 4 इंच 5 इंच असे बोलवत जायचं. ओके, तर आता मी तुम्हाला कसे इंच मोजायचे, ते मधल्या भागांना काय म्हणतात ते दाखवून दिलं आहे. तर आता मी फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला इंचपट्टी कशी मोजायची ते दाखवणार आहे. तर ह्या पेपरचा साईज आपण बघूयात किती आहे म्हणून. ओके, तर ह्या पेपरचा साईज आपण आता मोजूयात. तर पहिले उंची मोजूयात. आता हे बघा, मोजते वेळी स्टार्टिंग पॉईंट कायम जेव्हाही तुम्ही इंच टेप वापराल तेव्हा स्टार्टिंग पॉईंट हाच असणार आहे. तर पेपरचा एंड कुठे आहे ना, तिथं हा स्टार्टिंग पॉईंट असे लावायचा. लावल्यानंतर अशी ही इंचपट्टी सरळ ठेवायची. सरळ ठेवल्यानंतर ही इंचपट्टी मोजायची कितीपर्यंत आले आहे. ओके, इंचपट्टी ही मोजायची. तुम्ही इथं बघू शकता 8 इंचवर दुसरी लाईन आहे. ओके, 8 इंचवर दुसरी लाईन आहे. तर दुसऱ्या लाईनीला आपण काय म्हणून बोलवतो, दुसऱ्या भागाला काय म्हणून बोलवतो, इथं बघू शकता पाव इंच म्हणून बोलवतो. तर 8 इंचावर पाव इंच आहे. पहिले 8 इंच लिहून घ्या, त्याच्यावर पाव इंच आहे. पाव इंच आम्ही कसे लिहितो, 1/4 असे लिहितो. तर आता ह्याला बोलवायचं कसे, 1 इंचवर जर का पाव इंच असेल तर कसे बोलवतो मी, 1.25 इंच. तर आता हा पाव इंच कशावरती आहे, 8 इंचावरती. तर आम्ही कसे बोलवायचं आता ह्याला, 8.25 इंच. ओके, तर ही झाली ह्या पेपरची उंची. ओके, आता रुंदी बघूया. तर रुंदी स्टार्टिंग पॉईंटला ही क्लिप लावायची. क्लिप लावल्यानंतर इंचपट्टी अशी सरळ ठेवून घ्यायची. ओके, इंचपट्टी अशी सरळ ठेवून घ्यायची. ठेवल्यानंतर आता तुम्ही इथं बघू शकता 11, हे झाला 11 इंच. ओके, इथं झाली 11 इंच. त्याच्यानंतर किती लाईन्स आहेत ते मोजून घ्यायचा. 1 2 3 4 5. तर ह्या 5व्या लाईनमध्ये आपला पेपर एंड झाला आहे. तर 11 इंचवर 5वी लाईन आहे. कितव्या लाईनमध्ये, 8व्या लाईनमध्ये 5वी लाईन आहे. तर अशा रीती तुम्ही मोजमापणी करून अशी लिवायची असते. तुम्ही म्हणू शकता आता एक लाईनने काय फरक पडणार आहे, मी राऊंड फिगर 11.5 इंच किंवा 11.25 इंच पकडते म्हणून. तर असे करू नका. अशा केल्याने तुमचं परफेक्ट फिनिशिंग रेडी होणार नाही. ओके, पाव इंच एका लाईनमुळे सुद्धा तुम्हाला खूप फरक जाणवेल. तर म्हणूनच मेजरमेंट्स करते वेळी नीट करायचं व जेवढं मेजरमेंट आले तेवढंच घ्यायचं. इथं आता 11 इंचवर 5वी लाईन आहे, तर तुम्ही 11 इंचवर 5वी लाईनच घ्यायचा. तर आता रुंदी किती झाली, 11 इंचवर 5वी लाईन. तर असे तुम्ही मोजायचं असतं. ओके, तर तुम्हाला मी आता थोडे क्वेश्चन्स देईन, त्यांना कसे म्हणून बोलवतात, त्या इंचांना कसे म्हणून बोलवतात तुम्ही कमेंट करून सांगायचं. तर 3 इंचावर 6वा भाग असे सुद्धा लिहितात. 3 इंचावर 6वा भाग असे सुद्धा लिहितात. तर ह्याला काय म्हणतात हे कमेंटमध्ये मला तुम्ही सांगायचं. त्याचसोबत 7 इंचावर दुसरा भाग असे सुद्धा लिहितात किंवा 7 इंचावर दुसरा भाग असे सुद्धा लिहितात. तर ह्याला काय म्हणतात हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. ओके, तर आजच्या ह्या क्लासमध्ये मी तुम्हाला काय इंचमध्ये किती भाग असतात, त्यांना काय म्हणून बोलवतात हे डिटेल करून मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर आय होप तुम्हाला सगळे स्टेप्स, सगळे भाग नीट करून अंडरस्टँड झाले आहेत. इन केस तुम्हाला कोणताही डाऊट असल्यास नक्की कमेंट करा. मी शक्यतो तुमचे डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. तर आजचा हा क्लास तुम्हाला कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नेक्स्ट क्लासमध्ये अशाच एक वेगळ्या टॉपिक सोबत. तोपर्यंत हसत राहा, शिकत राहा व मेन म्हणजे शिवत राहा. बाय बाय.